वाचूनच पाठवतो. विठ्ठल विठ्ठल. गाथा किती वाचावा, ज्ञानेश्वरी किती वाचावी, भजन किती करावं, भागवत किती वाचावा. 1500 तरी ज्ञानेश्वरी वाचावी, 900 तरी एकनाथी भागवत वाचावा, 500 तरी गाथा वाचावा आणि 80-85 तरी रामकृष्ण हरी रोज म्हणत जावं. विठ्ठल विठ्ठल. असंख्य अनंत जन्मात संसार केलाय, परमार्थाची आता सुरुवात आहे. पण जेवढा परमार्थ प्रपंचाची वेळ हिसकावून घेऊन परमार्थाला द्यायला ज्याला कला सापडली त्याला म्हणायचं हुशार नाही, चतुर. परमार्थाची वेळ प्रपंचाला नाही द्यायची, प्रपंचाची वेळ हिसकावून घेता आली पाहिजे. असो, तेव्हा आपण बोलत होतो की पंढरी पाहून जीव हर्षला. काय बाकीच्या देवता आहे ना त्यांच्या पुढे नमस्कार नाही, आणि ह्या देवतेपुढे हे जन्माला येणारे पुन्हा संपुष्टात मरणारे देव आहेत. कुणाला मन्वंतराचं आयुष्य आहे, कुणाला कल्पाचं आयुष्य आहे. पण आयुष्य संपलं की येऊ लागती माघारे, कैसे थोरिवेचे मान पाय. तो ब्रह्मबीजाचा साठोपा, तोही पुनरावृत्तीच्या मापा. ब्रह्मदेवाला सगळ्यात जास्त आयुष्य, शहरातला सगळ्यात तळातला कोण सांगायला पाहिजे का नाही, असं शिग लागते ना, त्यातला पहिला कण सांगितला, तोही पुनरावृत्तीच्या मापा शिग झाला. वरचा कण सांगितलाय. विठ्ठल त्या सगळ्या देवता आहेत, देव आहेत. आणि हा कोण आहे? देव नाही, देवाधी. आणि आपण काकड्यात म्हणतो सगळ्या देवता रांग लावून आपल्या पांडुरंगाच्या दर्शनाला रोज उभे असतात. वाळवंटापासून महात शेवटचे चरण येईपर्यंत बाकी सगळ्या चरणात यांच्या उणीवा दोष दाखवले. या उणीवाने तैसा नव्हे नारायण जगव्यापक जनार्दन. तुका म्हणे त्याचे करा चिंतन, वंदू चरण येती सकळ. म्हणून मी प्रमाण दिलं, वंदू वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. असो, म्हणून देवादी देवापुढे हा नवस आहे. आता नवसिये नवसिये माझे नवसिये, 4 वेळा नवसिये आहे ना. 4 वेळाचं सांगतो मला. काय तामसी नवस करतात, माऊलींचा तामसी नवस नाही. काय राजेशी नवस करतात, काय सात्विक नवस करतात. ह्यापैकी कोणताच त्यांचा नवस नाही. त्यांचा 4था नवसीये 3 गुणाला ओलांडून गुणातीत नवस आहे. विठ्ठल कीर्तन म्हणले की त्यात अपूर्वता पाहिजे, मागचं चराट लावलंय. विठ्ठल विठ्ठल. हे खेडेगावातले लोक असतात ना, ज्याचं कष्ट आहे, डोकं चालवून पैसे मिळवतात, आणि एखाद्याला भाग्याचे निबडचे उद्योग, त्यामुळे पैसा मिळतो. आता त्याच्या भाग्यानं कष्टाने मिळाला, ह्याचं पोट दुखायचं काय करा. एवढं मिळतंय त्याला, एवढं काय जणांना सहन होत नाही. ते तिकडं जातात भोर भागात, खंबाटकी घाट आहे, त्याच्या खाली ते धावजी बाबा आहेत, ते कवी काय नवस बोलतात. आणि वर मांडर देवी, तिथं 2 पायाचं 4 पायाचं काय ठेवू नको याच्या खाली. 5 बोकडाची दावण मी तुझ्या पुढे येऊन कापेल. हे कसला नवस आहे? तामसी नवस आहे. राजेशी नवस कोणता आहे? राजेशी नवस आहे 5 एकराचा काळा कुट्ट तुकडा माझ्या शेजारी विकायला, तो मलाच मिळू दे. नमस्कार. कसला नवस आहे? राजेशी नवस आहे. आणि सात्विक नवस कोटला? मला प्रपंचातून वेळ निघून पंढरपूरची वारी घडू दे, माझ्या कुळात हरिभक्त जन्माला येऊ दे. इच्छाच आहे का नाही? सात्विक असले तरी सुद्धा काय सात्विक इच्छा नवसच आहे. मला यापैकी कोटलाय ते मारतात. हो,
काय काय मारतात? हो, पहिलं काय घ्या, कामरूपी बोकड मारतात, बळी देतात. क्रोध रूपी रेड्याला बळी देतात आणि लोभ रूपी कोंबड्याला, कोंबड बी मारतात संत महात्मे, पण लोभ रूपी कोंबड मारतात, काम रूपी बोकड मारतात, असं आहे महाराज. आणि त्या ठिकाणी राजस नवस जे आहे मारायचं, पण ते असं त्यांची अहिंसाच आहे महाराज. राजस नवस जे आहे त्यांचा तो म्हणजे कोणता आहे, माझी अलक्ष्मी नाहीसी हो दे आणि मला सात्विक जोडिले हे नसरे धन अविनाश, अशा प्रकारचे मला धन मिळू दे. हा राजस. आणि सात्विक जे आहे ते सात्विक काय असं मला आता आठवण, तुम्ही सांगा. विठ्ठल इकडं तेच घ्यावं लागेल महाराज. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आणि हे तर काहीतरी अपेक्षा आहे सात्विक पर्यंत, ही अपेक्षा नाही. अपेक्षा नसलेली सेवा संतांची आहे, त्याच पावलावर पाऊल ठेवून नानांचे. कोणती? सेवेला गे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. कुठली अपेक्षा नाही महाराज. तुझी सेवा करीन मनोभावे, गुणातीत सेवा आहे. हे सात्विक काय त्यांचा नवस आहे. सात्विक अशा प्रकारचं मनोभावे सेवा करीन, याच्यासाठी ते नवस करतायत. आणि चौथा गुणातीत असं त्यांची ही सेवा नवस आहे. काय होतं, आता पिकं आली, पूर्वी ज्वारी असायची का नाही, आणि ज्वारीची काढणी आली, मालक जे घरमालक आहे ते आपल्या मालकीनीला म्हणतात, अगं 4 गड्यांना घेऊन मी 4 वाजले आता पहाटच्या ज्वारी काढायला चाललोय. न्याहारी आणली तर आणतच आहे, पण नाही आणली तर 11:30 वाजता ते 4 जण माझं 5 जणांचं जेवण घेऊन येशील का? म्हणे येते जा. आता कामं वाचल्यामुळं न्याहारी काय घेऊन येता आलं नाही, पण बरोबर 11 वाजता सगळी कामं उरकली. या बाजूला भाकरी, त्याला जोडून तिथं चपात्या, दह्याचं गाडगं, नंतर पातेलं भाजीचं मोठं, त्यातच त्याच्याबरोबर चटण्या वेगवेगळ्या, भाजलेले शेंगदाणे, ते सगळं ठेवलं. आणि चुंबळीवर चुंबळ ठेवून पाटी ठेवली. मुलगी होती कडेवर घेतलेली, एक शेळी होती, तिचं कानी दावं घेतलं. गावाच्या बाहेर आली शेतात जायला. 3 वर्षे एक मैत्रीण भेटलीच नव्हती, तिची भेट झाली. अगं काय भेटल, ज्या गप्पा रंगल्या. 11, 11:15 ते 11:15 पर्यंत 1 तास गप्पा. ती म्हणजे अहो 11, 11:30 जायचं होतं, मालक वाट बसली, चल तू जा मी निघते. त्या नादात नेहमीचा रस्ता हुकला, दुसराच रस्ता. पुढे गेल्यावर तिला कळलं की आपल्या रस्त्याला मंदिर नाही, हे मंदिर म्हणजे रस्ता हुकला. म्हणे हे रस्ता आमच्या शेताला जाईल का? जरा लांबनं जातो, पण वाया जाईल, तू जा या रस्त्यात. मंदिर कसलं असेल म्हणून मुलीला कडेवरून उतरवलं, खाली बसली, डोक्यावरची पाटीन चुंबळ खाली ठेवली, शेळीचं दाव तरवाडाला बांधून पोरीला हाताला घेऊन मंदिरात आली. अगं बाई, देवीचं मंदिर आहे. अंगात केलं येत, त्या अंगात आणणाऱ्या 2 प्रकार, एक खरंच अंगात येतं, एक बनावट अंगात, दांभिक अंगात येत. आमच्या आईच्या खोट्या अंगात येतं, आजारामुळे विकृती. म्हटलं दत्त महाराज कवीश्वर म्हणजे योगीराज सद्गुरू गुळवणी महाराजांचे शिष्याचा तुला अनुग्रह आहे, आणि हे आपल्याला नको असं सांगून ती नाहीसं झालं. आणि मी म्हणजे हे का केलं बाजू. आणि काही पुरुष असेल, काही त्यांना खरंच अंगात येतं, सांगतील ते खरं निघतं. आणि काही बाया नवऱ्याला वश करण्यासाठी अंगात आणायचं शिकून घेतात. विठ्ठल पठ्ठ्यानं बघितलंय, पण नाव सांगता येत नाही मला. हे पण मी उदाहरण बघितले. हिनं अंगात आणलं, हे देवी बघ ना, मला मुलगी आहे, मला मुलगा नाही. कृपेने, तुझ्या कृपेने जर मला मुलगा झाला, तुझ्या पुढे मंडप नाही, मी 3 कलमाचा नवस, चाटकी चुटकीचा मंडप घालेल. लोक 2-4 पायाचा, मी 6 पायाचा प्राणी बळी देईन. आणि खरंच ग सोन्याचा अंगर कान टकोचं वाहीन तुला. ती देवी म्हणे, कोण बघत आला? भक्त नाही, भगत कोण ऐकते. काय योगायोग असतो. खरंच नवसाला फळ आलं आणि मुलगाच झाला. नवसाची तयारी करायला तिनं 3 वर्षे घालवली.
पोराचं जावळ काढलं नाही आणि केसाची काळजी अजिबात घेतली नाही. काय झालं असेल केसाचं काय झालं? पुण्याला त्याचे बाप गेले होते, तिकडून लुजर मिळायचा तेव्हाला. ती लुजर त्याला आणला होता आणि त्यावेळेला लुजर घातला पडस सर्दी आली. हिनं त्याला वाफ दिली नाही, शेकलं नाही, काय नाही. सर्दी पुन्हा कशी येईल असं थंड खाऊ आलं. त्या पोराला शिंक यायची, बळ दिशी नाकातून शेंबूड यायचा. या बाईनं ती पुसायचं पोर. हीच नवसाची तयारी. असा लुजर घातलेला आणि ती केसा काळजी नाही घेतल्यामुळे त्या टिंब झाले होते. त्या पोराला घेतलं, देवा पुढं आलो, उभं केलं, पुढं अंगात आलं, हे देवी तुझा मी नवस फेडाय आले. कलम नंबर 1 चाटकी चुटकीचा मंडप घाले. मला 10x5चा मंडप पण बघता. कलम नंबर 1. दुसरं, लोक 2-4 पायाचा प्राणी बळी देतात. मी 6 पायाचा प्राणी बळी देईन. डोक्यात उभा झाल्या होत्या, त्यातला मोठ्यातला मोठा टेणा काढला, तो डाव्या हाताच्या अंगठ्याच्या नकावर ठेवला, वरून उजव्या हाताच्या अंगठ्याचा नख. दो पाटन के बीच में चलती चकी देख कर बिया कबीरा रोये. जात्याला 2 चक्की म्हणजे जात त्यावेळेला 2 पाळी, खालची पाळी वरची पाळी. दिवस ही वरची पाळी आणि रात्र ही खालची पाळी. आणि त्या जीवरूपी धान्य भरटलं जाते. चलती चक्की देख कर बिया कबीरा रोये, दो पाटन के बीच में सावध बचा होय. हाड जले जीव लाकडासारखं लाकडी, केश जले जीव घास भूर, सब जग जलता देख कर भय कबीर उदास. तो प्राणी आहे ना 6 पायाचा कशावरून हे कीर्तनात मला आढळू नये. सदाशिव महाविद्यालयात मी शिकलो, तिथल्या लॅबोरेटरीत घेऊन गेलो. सरांची ओळख सूक्ष्मदर्शक यंत्राखाली ठेवला. 6च पाय निघाले. आता म्हणलं हरकत नाही. तेव्हापासून ठोकून सांगत असतो मी. कलम नंबर 2 झाला. आता 3रं कलम, सोन्याचा अंगार कट्ट. आता सोन्याला किती दर आहे नाही, ती परवडल काय? तिचं सोनं कोणचं? लहान बाळाला माता मला म्हणतात माझं सोनं. त्या सोन्याचा हा अंगर का? टकूचं काय? पायी टकची ठेले माऊलीची असते. मस्तकाला काय म्हणतात? टक. त्या टकाला त्याला थंडी वारं लागू नये म्हणून गोंड्याचं रिबिन्स बांधतात ना, टकाला बांधतात म्हणून त्याला म्हणायचं टक. इतक्या घाण वस्तू भगवंताला द्यायच्या असतात. छे मग काय द्यावं? संकल्प तो तुझ्या नाही महाराजे विणतो, असं संकल्प भगवंताविषयी असं म्हण द्या. देवी सदभ्यासे निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर. ज्या चित्ताला परमपुरुष परमात्म्याची आवड मोहर आहे असं चित्त द्या. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे हे हरिपाठामध्ये. तैसे ईश्वरा वाचून काय जी निकलानी नाही, ती एकच बुद्धी. ईश्वराशिवाय तिला दुसरं काही माहित नाही, सुचत नाही. आज रामाविन मज चैन पडे ना, सुचत नाही काम. तैसे ईश्वरा वाचून काय जी आणि लानी नाही अशी बुद्धी द्या. आणि जे अहंकार वाहत अंगी आम्ही हरीचे आहोत. कुणी शरद पवार नाही, मोदी नाही, जगात पुणे असेल तिकडं बुश कुणी ते. आम्ही एका भगवंताचे आहोत. आम्ही हरीचे सौगडे. आम्ही नेत्याचे नाही, जगातल्या कोणाचे नाही, एका जगदीशाचे आहोत. हा अहंकार असता त्याला म्हणायचं नवस. संतांचा नवस असलेले एक प्रमाण देतो. कसा नवस आहे त्यांचा? 8 पाय 8 पाय हा माझा नवस रात्री दिली वसन. 8
धडा तर ऐकण्यासारखा होता नाना.